नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारताची राज्यघटना या विषयासंदर्भात काही माहिती जाणून घेणार आहोत. भारतीय राज्यघटना ज्याला आपण संविधान म्हणतो आणि या संविधान सभे म्हणजे निर्मितीची प्रक्रिया ही वेगळी. ज्या वेळेला भारतीय राज्यघटना तयार होत होती त्यावेळेला जी निर्मिती झाली त्या निर्मितीबद्दलचे प्रश्न आपल्याला विचारले जातातच, पण त्याच संदर्भात आणखीनही काही महत्त्वाच्या विषयावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. ते प्रश्न हे कशाच्या संदर्भात आहेत आणि मुळात भारतीय राज्यघटना ही कशा स्वरूपाची आहे, आपण त्यातनं कुठल्या कुठल्या देशातनं काय काय त्याचं घेतलेलं आहे, जे राज्यघटनेमध्ये आहे त्यांच्या आणि जे आपण घेतलेलं आहे, आणि अशी मिळून आपली ही भारताची राज्यघटना कशा पद्धतीने झालेली आहे ते आपण आजच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. प्रथमतः आपण सुरुवात करूया ती म्हणजे एक जुजबी माहिती जी सर्वांना माहिती असली पाहिजे. आपल्या राज्यघटनेच्या बाबतीत सर्वांपेक्षा जे स्पर्धा परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची असते, कारण यावर आपल्याला बरेच प्रश्न विचारले जातात आणि ती आपल्यासाठी महत्वाची बाब ठरते. मुळात म्हणजे संविधान सभेवर कोणत्या समितीचा प्रभाव होता असं विचारलं जातं. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आपल्या भारतामध्ये जे कॅबिनेट मिशन आले होते, बरोबर आहे, पॅथिक लॉरेन्स, त्यानंतर अलेक्झांडर आणि स्टॅफर्ड क्रिप्स, याला त्रिमंत्री म्हणजेच कॅबिनेट मिशन असं म्हटलं होतं. आणि त्याचा प्रभाव हा आपल्या संविधान सभेच्या म्हणजेच जी घटना समिती आहे याच्यावर प्रभाव पडलेला, आणि त्याच अनुसरून आपल्याकडे ही घटना समिती जी आहे संविधान समिती याची काय झाली, स्थापना झाली. आता सुरुवात तर इथून होते की कोणाचा प्रभाव पडला आणि मग तिथून आपल्याला बरेच प्रश्न विचारले जातात. कॅबिनेट मिशन मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, निश्चितच यावर प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यानंतर आपल्याकडे हंगामी काय झाली, निवडणूक झाली. या हंगामी निवडणुकीमध्ये पंतप्रधान जे नंतर भारताचे पंतप्रधान झाले पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेमध्ये सरकार स्थापन करण्यात आलं हंगामी. आणि यामध्ये जे काही नेते मंडळी होते जे निवडून आलेले होते त्यापैकी यांच्यामध्ये जी संविधान सभा आहे त्यातले आपल्याला विचारले जातात. त्यामध्ये राजेंद्र प्रसाद आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, सरदार वल्लभभाई पटेल आहेत, पंडित जवाहरलाल नेहरू आहे. आता सर्वात महत्वाचं म्हणजे यामध्ये असलेले जे महात्मा गांधी आहेत हे या कुठल्याही संविधान सभेच्या कोणत्याही समितीमध्ये नव्हते, हे पहिलं महत्वाचं. आता आपण बोलूया की ज्या वेळेला म्हणजे ही जी झाली घटना म्हणजे संपूर्ण हंगामी सरकाराला स्थापन झालं, त्याच्यानंतर पहिली बैठक जी झाली होती ती 9 डिसेंबर 1946. सच्चिदानंद सिन्हा हे याचे पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर 11 डिसेंबर 1946 ला दुसरी काय झाली बैठक भरली आणि यामध्ये कायमस्वरूपी म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे नंतर भारताचे काय झाले राष्ट्रपती झाले. तर हे दोन प्रश्न महत्वाचे विचारतात, पहिली बैठक दुसरी बैठक आणि त्यामध्ये झालेले अध्यक्ष. त्याच्यानंतर विचारलं जातं यामध्ये किती होते ते मी तुम्हाला नंतर इथे लिहूनच देणार आहे. तर मूळ ज्या वेळेला सुरुवात झाली होती त्यावेळेला 389 होते. फाळणीनंतर म्हणजे 1947 नंतर ज्या वेळेला पाकिस्तान वेगळा झाला त्यानंतर 299 सदस्य या संविधान सभेमध्ये राहिले. यामध्ये किती सदस्य होते, किती सत्र झाले, कालावधी किती लागला, हे सगळं जे काही आहे हे पहिलं निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला विचारलं जातं, बरोबर की नाही. तर हे एक एक करून आपण पाहणार आहोत. आपण या घटकामध्ये म्हणजे या राज्यघटनेमध्ये आपण जे काही चांगली चांगली घटने म्हणजे जे इतर देशांचे ज्या काही घटना आहेत त्यातनं आपण काय घेतलेलं आहे ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. आणि मध्ये मध्ये या घटना निर्मितीच्या प्रक्रियेतले काही महत्वाचे टप्पे मी तुम्हाला इथे सांगणार आहे. आपण इथे पाहूया, तुम्ही सर्वजणांनी इथे पाहिलं असेल की ही नक्की काय आहे. ही भारतीय राज्यघटनेचा सरनामा आहे. आता हा सरनामा कोणी सादर केला होता, तर हा सादर कोणी केला होता, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हा सादर केला होता, बरोबर की नाही. सादर कोणी केला, तर पंडित जवाहरलाल नेहरू. नेहरू. आता हेही महत्वाचं आहे कोणी सादर केला ते आणि कधी सादर केला. हा सादर करण्याची ती तारीख होती ती काय होती, 13 डिसेंबर होती, बरोबर की नाही. हा 13 डिसेंबर 1946 ला, हे लक्षात ठेवा, 13
डिसेंबर 1946 ला सादर केला, बरोबर की नाही. आता हा कधी झाला ठराव स्वीकृत, म्हणजे याला उद्दिष्टांचा ठराव पण म्हणतात. तर हा स्वीकृत झाला 22 जानेवारी, हे लक्षात ठेवायचं, 1947. कधी झाला? 22 जानेवारी 1947 ला हा काय झाला? ठराव पारित करण्यात आला, स्वीकृत करण्यात आला. हे महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे हा सरनामा आपण शाळेमध्ये पण पाहतो. आम्ही भारतीय लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचे आणि भारताच्या सर्व नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता, न्याय, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय या दृष्टीत स्वातंत्र्य, विचार, उच्चार, श्रद्धा, धर्म, उपासना आणि समता, दर्जा आणि संधी याबाबत, त्याचबरोबर बंधुता, ब्रदरहूड ज्याला म्हणतात, आणि ज्याला आपण इथे समानता म्हणतो, इक्वॅलिटी, स्वातंत्र्य, फ्रीडम, न्याय, जस्टिस, बरोबर की नाही. आणि बंधुतामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकात्मता व अखंडिता राखणारी याबाबत शाश्वती देण्याचे आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी, या वर्षी आपण काय केलं? स्वीकृत केलं. 284 सदस्य, या 284 सदस्यांनी त्यावर स्वीकृती म्हणून सही केलेली होती. अंमलबजावणी ही 26 जानेवारी 1950 ला झाली. त्याच्या मागचंही कारण फार महत्वाचं आहे, कारण पहिला आपण स्वतंत्र दिवस हा 26 जानेवारी 1930 ला केला होता. कारण 1929 मध्ये रावी नदीकाठी जे काही इंडियन नॅशनल काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं, ज्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू हे अध्यक्ष होते, आणि त्या सभेमध्ये, त्या बैठकीमध्ये हे पूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली होती. आणि त्यानंतर 26 जानेवारी 1930 मध्ये पहिला स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला, म्हणून 26 जानेवारी ही अवलंबण्याची तारीख आपण घेतलेली आहे, हे लक्षात ठेवा. बरोबर आहे? तुम्हाला स्वीकृती कळली, हे काय झालं ते. आतापर्यंत यामध्ये एकदाच बदल करण्यात आलेला आहे. आता या 42व्या घटना दुरुस्तीमध्ये काय टाकलं? याच्यामध्ये 42वी, ही पण लक्षात ठेवा, जी 42वी घटना दुरुस्ती झाली होती, ही कधी झाली होती? 42वी घटना दुरुस्ती 1976. यामध्ये काय टाकण्यात आलं या सरनाम्यामध्ये? हा तर समाजवादी धर्मनिरपेक्ष, आलं का लक्षात? एकात्मता, समाजवादी धर्मनिरपेक्ष हे जे शब्द आहेत, आणि कोणता बरं? एकात्मता, हे जे शब्द आहेत हे यामध्ये टाकण्यात आले होते, हे लक्षात ठेवा. हाही सुद्धा आपल्याला प्रश्न यामध्ये विचारला जातो. आणि हा जो सरनामा आहे याची भाषा विचारली जाते, त्या सरनाम्याची भाषा आपण अमेरिकेकडून घेतलेली आहे. सरनामा जो आहे, या सरनाम्याची भाषा, म्हणजे जसं आम्ही भारतीय आहोत, वी आर पीपल, जे सुरुवात होते की नाही, तर ते जो सरनामाची भाषा आहे ही आपण अमेरिका या देशातून घेतलेली आहे, हे लक्षात ठेवा. ओके, म्हणजे सरनाम्याबद्दल तुम्हाला कळलं. सुरुवात जी आपण आहे आपल्या संविधान, या संविधानाची मूळ जी प्रत आहे की नाही, या संविधानाच्या मूळ प्रत हे रायजादा यांनी हस्तलिखित केलेले आहेत. साधारणतः 251 ते 254 पानं हे त्यांनी हाताने लिहिलेली आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवा. आता आपण इथे पाहूया एक एक करून काय आहे. इथपर्यंत आपण सरनाम्याबद्दल घेतलं. आता इथे तुम्हाला काय दिसतंय? तर भारतीय राज्यघटनेतील कोणाकडनं आपण अनुकरण केलेलं आहे, म्हणजे कोणत्या देशातून आपण काय काय घेतलेलं आहे. इथे तुम्हाला याचा आलेख दिसतोय. आलेख म्हणजे आपण ज्याला म्हणू की कोणत्या देशातनं काय काय आपण घेतलेलं आहे. आपण सुरुवात करूया. इथे प्रस्तावनेची जी भाषा आहे, जी मी आता तुम्हाला सांगितली, ही प्रस्तावनेची भाषा आपण कोणाकडनं घेतलेली आहे? अमेरिकेकडनं घेतलेली आहे. आलं का लक्षात? आता यामध्ये जर तुम्ही पाहिलं, आता याच्यामध्ये अमेरिका, इंग्लंड आहे, कॅनडा आहे, रशिया आहे, अमेरिका आणि फ्रान्स सुद्धा आहे. आलं का लक्षात? विविध देशातून आपण घेतलेली आहे. आता याच्यामध्ये अमेरिकेकडनं आपण आणखीनही काही घेतलेलं आहे. आता इथे पुढे येईलच, मला वाटतं इथे तुम्हाला दिसतंय, बरोबर की नाही. आता प्रस्तावनेची भाषा जी तुम्हाला सरनाम्यामध्ये दिसत आहे, ही सरनाम्यामध्ये प्रस्तावनेची भाषा ही अमेरिकेचं, जसं वी आर पीपल, त्यांनी अमेरिकेचं लिहिलं, आपण भारताचं लिहिलेलं आहे, तर अमेरिकेकडनं घेतलेलं. सध्याचे अमेरिकेचे कोण आहेत बरं? राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत. कितवे आहेत? 47वे, बरोबर की नाही. आणि कमला हॅरिसन या अपोजिट मध्ये होत्या, बरोबर आहे. आणि याचं चिन्ह काय होतं?
या वेळेला ज्या वेळेला डोनाल्ड ट्रम्प उभे राहिले तर हत्ती होतं हे लक्षात ठेवा. आणि कमला हॅरिसन ज्या होत्या या कमला हॅरिसनचं चिन्ह होतं गाढव. हत्ती हे चिन्ह फार महत्वाचं इथे मी का उच्चारलं आहे, कारण आपली घटना समिती जी होती या घटना समितीचं चिन्ह होतं हत्ती, हेही सुद्धा लक्षात ठेवा. म्हणून म्हणजे अभ्यास करताना जर या पद्धतीने तुम्ही अभ्यास करत गेलात तर तुम्हाला हे आणखीन आठवत राहील. एक गोष्टीवरनं अनेक गोष्टी आठवणं यालाच अभ्यास म्हणतात. एक एक करत गेलात तर तो फापट पसारा जास्त दिसतो आणि मग आपल्याला भीती वाटत राहते की एवढा अभ्यास आपल्याकडनं कसा होणार. बरोबर आहे. म्हणजे हत्तीमध्ये मला 2 लक्षात आले, आणखीन 3 मी तुम्हाला सांगू शकतो. बरोबर की नाही. हत्ती संविधान सभेचं चिन्ह, हत्ती डोनाल्ड ट्रम्प सध्याच्या काळामध्ये डोनाल्ड ट्रम्प हे निवडणुकीला उभे होते त्याचं चिन्ह. आणि तिसरी गोष्ट, हत्ती हा जो प्रोजेक्ट भारतामध्ये सुरू झाला तो 1993 मध्ये सुरू झाला, त्याला 30 वर्ष पूर्ण झाली. चौथं हत्तीबद्दल मी तुम्हाला सांगू शकतो ते म्हणजे काय, तर हत्ती जो आहे याला वारसा प्राणी म्हणून 2010 ला घोषित केलं होतं. बघा किती गोष्टी तुम्हाला सांगितल्या, असा अभ्यास करायचा. चला पुन्हा वळूया इकडे. तर अमेरिका याच्याकडनं आपण प्रस्तावनेची भाषा घेतलेली आहे. पुढे आणखीन येईल अमेरिकेकडनं आणि फ्रान्सकडनं आपण मूलभूत हक्क घेतलेले आहेत. बरोबर की नाही. हे दिसतंय इथे तुम्हाला. सरनामा आहे, स्वातंत्र्य, न्याय व्यवस्था, उपराष्ट्रपतीचं पद, हे सगळं आपण घेतलेलं तर पुढे येईलच. संसदीय शासन पद्धती जी आपण इंग्लंडमधनं घेतलेली आहे. आता संसदीय शासन पद्धती जर अमेरिका, ब्रिटन आणि आपल्यामध्ये, एक लक्षात घ्या, आपला देश जो आहे हा काय आहे, डेमोक्रेटिक आहेच आहे. बरोबर आहे. ब्रिटन सुद्धा आहे, हा डेमोक्रेटिक आहे, पण तो रिपब्लिक नाही आहे. आपला भारत हा रिपब्लिक आहे. आता या फरक काय आहे, बरोबर की नाही. रिपब्लिक ज्याला आपण गणराज्य म्हणतो, तर यामध्ये फरक काय आहे, फरक असा आहे की गणराज्य म्हणजे असं की राष्ट्रपती याची निवडणूक होते आणि तो निवडून येतो, तो पिढी म्हणजे परंपरेने येत नाही. ब्रिटनमध्ये तिथे राजा किंवा राणी हे परंपरेने आलेले आहेत आणि त्याच घराण्यातले जे आहेत सध्याचे त्याला ते अध्यक्ष म्हणून मानतात. आलं का लक्षात. म्हणून ब्रिटन हा रिपब्लिक नाहीये, हा गणतंत्र नाहीये, हा डेमोक्रेटिक आहे पण गणतंत्र नाहीये. बरोबर की नाही. आता त्या उलट अमेरिका आहे. आता अमेरिकेमध्ये काय, प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आपण त्याला म्हणतो, म्हणजे राष्ट्राध्यक्ष हाच मोठा असतो. तिथे पंतप्रधान हे पद मुळात नसतंच, फक्त राष्ट्राध्यक्ष असतो. यात एक महत्वाची बाब उल्लेख करावा असं वाटतो, तो म्हणजे राष्ट्राध्यक्ष असतो हा निवडून आल्यानंतर 5 वर्ष कायम त्याच म्हणजे पदावर राहतो. म्हणजे असं जसं आपल्याकडे पंतप्रधान आणि राष्ट्रपती हे दोन्ही आले, पण पंतप्रधान हा कायमस्वरूपी 5 वर्ष पूर्ण करेल, ते कायमस्वरूपी म्हणजे 5 वर्षात असं नाहीये. जर का विरोधी पक्ष नेत्याने त्यांची कोणतीही बाब पकडली आणि त्यांना विरोधामध्ये आणलं, म्हणजे त्यांच्याबद्दल बहुमत घेतलं, तर त्यांना पाय उतार व्हावं लागतं, किंवा पाठिंबा काढला तर पाय उतार हा पंतप्रधानाला व्हावं लागतं. पण हा अमेरिकेमध्ये एकदा का राष्ट्राध्यक्ष म्हणून झाले तर ते कायम 5 वर्ष ते पूर्ण करणार, म्हणजे जे 5 वर्षाचा कालखंड आहे तो पूर्ण करणारच आणि मगच त्यांचं काय होईल, निवृत्ती होईल. तर हे सर्व महत्वाचं आहे. संसदीय शासन प्रणालीमध्ये जसं आपण यातनं घेतलेलं आहे पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, ज्याला आपण काय म्हणतो, 2 सभागृह आहेत. ते कोणते सभागृह आहेत, तर लोकसभा आणि राज्यसभा. बरोबर की नाही. आपल्या सध्याची लोकसभेची स्ट्रेंथ किती आहे, 543 आहे. 543 मध्ये आपल्याला 276 हे बहुमत असतं. एखाद्या पक्षाने 276 मतं आणली तर तो बहुमत म्हणून काय करतो, सरकार स्थापनेसाठी आपला हक्क बजावतो. म्हणजे 276च्या वर असेल तर तो निश्चितच सरकार स्थापन करेल, आणि जर 276 पेक्षा कमी असेल तर त्याला ते जुळवावं लागेल. बरोबर की नाही. आता राज्यसभा जी आहे ही कायमस्वरूपी आहे. लोकसभा याची दर 5 वर्षानंतर निवडणूक होते. आता नुकतीच मागच्या वर्षी काय झाली होती, तर 18वी लोकसभेची निवडणूक झाली होती. आता एक देश एक निवडणूक येणार आहे, याबद्दलचं विधेयक हे सध्या संसदेमध्ये सादर होतील. याला यायला काही काळ लागेल, कारण सर्व ज्या काही निवडणुका आहेत हे एकाच वेळेला आणणं ही थोडी कठीण बाब आहे. त्याला वेगवेगळे विधेयक येऊन संसदेमध्ये ते पारित करावे लागणार आहे. राज्यसभा ही कायमस्वरूपी आहे, परमनंट ज्याला म्हणतो. बरोबर आहे की नाही. आणि राज्यसभेमध्ये सध्याची स्ट्रेंथ 250, त्यापैकी 238 जे आहेत हे काय आहेत, निवडून येणारे. बरोबर आहे की नाही, निर्वाचित आहेत. आणि नामनिर्देशित हे राष्ट्रपती 12 जणांना करतो, जे काही वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत. विषय आपला हा नाहीये, मी फक्त एक तुम्हाला लोकसभा आणि राज्यसभा याबद्दल सांगतोय. ज्याला संसदीय प्रणाली म्हणतात
ती आपण इंग्लंडकडनं घेतलेली आहे, बरोबर आहे की नाही. आता सध्याचे इंग्लंडचे पंतप्रधान कोण आहेत, कीर स्टार्मर आहेत, बरोबर की नाही. कीर स्टार्मर हा म्हणजे हे सांगण्यामागचं कारण काय, नुसता अभ्यास करताना एक एक नाही वाचायचं, त्यांच्याबरोबर असलेले काही गोष्टी या आणखीन आपल्या अभ्यासामध्ये घ्यायच्या, बरोबर की नाही. तर संसदीय शासन प्रणाली कधी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली तर ती आपण कोणाकडनं घेतलेली आहे, इंग्लंडकडनं घेतलेली आहे. आता पुढे आहे राज्यपालाची नियुक्ती नेमणूक, हे आपण घेतली आहे कॅनडाकडनं घेतलेली आहे. जस्टिन ट्रुडो होते ना, काय उतार झाले. तर राज्यपालाची नेमणूक जी आहे, ही राज्यपालाची नेमणूक आता मुळातच राज्यपाल हे जे पद आहे हे कोणाकडनं आहे, तर आपला राष्ट्रपती जो आहे, म्हणजे आपले जे विद्यमान राष्ट्रपती, आता सध्या विद्यमान राष्ट्रपती कोण आहेत, द्रौपदी मुर्मू आहेत, बरोबर की नाही. आता द्रौपदी मुर्मू हे प्रत्येक राज्यामध्ये राज्यपाल नियुक्त करतात, तो अधिकार फक्त त्यांनाच आहे. आणि मुळात म्हणजे काय आहे, तर राष्ट्रपतीचा असलेला प्रतिनिधी म्हणून तो त्या राज्यामध्ये असतो, लक्षात आलं. आता आपल्याकडे सीपी राधाकृष्णन आहेत 24वे. आता सीपी राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्याचा आणि त्यांना काढण्याचा अधिकारही फक्त द्रौपदी मुर्मू म्हणजेच राष्ट्रपतींना आहे. याचा कार्यकाळाबद्दल काही संभ्रम आहेत मुलांना. या संभ्रमामध्ये मुळात म्हणजे राज्यपालाच्या कार्यकाळाबद्दल संविधानामध्ये काहीही लिखित नाहीये. आता याचं कारण असं आहे की तो फक्त राष्ट्रपतीच्या मर्जीवर असतो, म्हणजे राष्ट्रपती त्याला नियुक्त करतो आणि राष्ट्रपती त्याला जेव्हा तिथून काढायचं असेल तेव्हा त्या पदावरनं काढू शकतो. म्हणजे निश्चित आता त्याचा कुठलाही कार्यकाळ होत नाही की बाबा 2 वर्ष होतोय, 3 वर्ष होतोय, 5 वर्ष होतोय. ठीक आहे, 5 वर्ष आहे, पण सर्वाधिक योग्य उत्तर हे राष्ट्रपतीच्या मर्जीने आहे. म्हणजे राष्ट्रपती हा त्याला काढू शकतो आणि त्याला ठेवू शकतो. तर ही 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, बरोबर की नाही. राज्यपालाची नेमणूक करणारा राष्ट्रपती आणि राज्यपालाच्या कार्यकाळाचा जर का प्रश्न आला तर त्याचं उत्तर काय, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत. याचा निकष असा आहे की ती व्यक्ती ज्या राज्यामध्ये राज्यपाल म्हणून येणार आहे त्या राज्यात ती नसावी. म्हणजे असं उदाहरण दाखल सध्या सीपी राधाकृष्णन हे आपले राज्यपाल आहेत, पण ते महाराष्ट्राचे नाही आहेत, तर ते तामिळनाडूचे आहेत, बरोबर की नाही. महाराष्ट्राचे असते किंवा कुठल्याही राज्याचे त्याच राज्याचे राज्यपाल असतील तर केंद्राकडनं येणारे आणि तिथून काम करणं त्यांना अवघड होतं, कारण आपलं राज्य म्हटलं की प्राधान्य आपल्या राज्याकडे जातं. त्यामुळे कोणीही दुजाभाव देऊ नये किंवा जास्त प्राधान्य देऊ नये यासाठी तटस्थ राहण्यासाठी दुसऱ्या राज्याचा व्यक्ती म्हणजेच मंत्री, एखादा ज्येष्ठ मंत्री अशा लोकांना राज्यपाल म्हणून नियुक्त केलं जातं. तर राज्यपाल या पदाची जी नेमणूक आहे ही कॅनडाकडनं आपण घेतलेली आहे, बरोबर आहे. पुढचा समाजवाद. समाजवाद ज्याला सेक्युलर, बरोबर की नाही, सेक्युलर म्हणजे आपण धर्मनिरपेक्ष म्हणतो. समाजवाद म्हणजे जी संकल्पना, ही संकल्पना मुळातच आपण रशियाकडनं म्हणजे जगाला रशियाने दिलेली आहे. जी भांडवलशाही होती त्याच्या विरुद्ध समाजवाद आहे, बरोबर की नाही. म्हणजेच काय, तर तळागाळातल्या लोकांना सुद्धा त्याचा विचार केलेला असतो. आता अमेरिकेमध्ये भांडवलशाही आहे, त्यामुळे जे काही प्राधान्य मिळतं ते तिथे असलेल्या व्यावसायिकांना मिळतं, तळागाळातल्या लोकांना मिळत नाही. त्यामुळे भारताने ज्या वेळेला संविधान ही जी म्हणजे याची रचना करत होते त्यावेळेला भारतातल्या तळागाळातल्या माणसाला याचा फायदा व्हावा यासाठी ही संकल्पना होती, रचना होती. म्हणून आपण समाजवाद जो आहे हा रशियाकडनं घेतलेला आहे. हा पुतीन हे काय झाले, 5 वेळा निवडून आलेत आणि रशियाचे मिखाईल मिशिस्टिन हे काय सध्याचे पंतप्रधान आहेत, बरोबर की नाही. त्यानंतर आहे नियोजनाची प्रक्रिया. आता आपण ही सुद्धा रशियाकडनं घेतलेली आहे. ज्या वेळेला नेहरू जे आहेत हे पंतप्रधान झाल्यानंतर रशियाला भेट द्यायला गेले होते, त्यावेळेला त्यांनी रशियाचे जी नियोजन पद्धती बघितली 10 वर्षाची, त्यानंतर आपल्या भारतात सुद्धा इथे नियोजन आयोगाची स्थापना व्हावी आणि त्या अंतर्गत एक आपला उद्देश असावा की येत्या या काळामध्ये आपण भारत काय गाठवणार आहे, काय उद्दिष्ट आहेत. तर ही जी 5 वर्ष आपण ठरवली ती मग आपण त्याला म्हटलं गेलं इंग्लिशमध्ये प्लॅनिंग कमिशन, म्हणजे ती होत गेली. त्यानंतर ज्या वेळेला पंतप्रधान मोदी विद्यमान सध्याचे असलेले ज्या वेळेला निवडून आले त्यावेळेला 1 जानेवारी 2005 साली काय झालेलं आहे, 2015ला 5 नाही 2015 1 जानेवारी 2015ला नीती आयोगाची स्थापना झाली.
जे आधीचं प्लॅनिंग कमिशन होतं. आता नीती आयोगाचे सध्याचे उपाध्यक्ष हे सुमन बेरी आहेत आणि BVR सुब्रमण्यम हे नीती आयोगाचे काय आहेत तर CEO आहेत. याचे अध्यक्ष नेहमी लक्षात ठेवा, नीती आयोगाचे अध्यक्ष हे नेहमी पंतप्रधान असतात. व पंतप्रधान असलेली व्यक्ती त्यावेळची ती त्या नीती आयोगाची काय असणार आहे अध्यक्ष असणार आहे. आता सध्या पंतप्रधान मोदी आहेत तर पंतप्रधान मोदी अध्यक्ष. जेव्हा दुसरी कोणी पंतप्रधान व्यक्ती असेल त्यावेळेला ती व्यक्ती ही नीती आयोगाची अध्यक्ष असणार आहे, हे लक्षात ठेवा. तर प्लॅनिंग कमिशन म्हणजेच नियोजनाची प्रक्रिया आपण रशियाकडनं घेतलेली आहे. मूलभूत हक्क फंडामेंटल राईट ओके अमेरिका आणि फ्रान्स याच्याकडनं घेतलेले आहे. मुळातच हे कुठून आलं कसं आलं. आता फंडामेंटल म्हणजे काय ज्याला आपण मूलभूत म्हणतो. आता हे घेण्यामागचं कारण काय आहे. ज्या देशामध्ये त्या व्यक्तींना सर्वांगीण गुण म्हणजे उपजात जे गुण आहेत किंवा त्यांच्या विकासासाठी जे काही त्यांना मिळत जातं, जसं आहे एज्युकेशन शिक्षण आहे, मग ते शिक्षण घेण्यासाठी उत्तमातलं उत्तम शिक्षण त्यांना मिळत जातं किंवा अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य त्यांना दिलं जातं, त्यांना काम करण्याचं स्वातंत्र्य दिलं जातं, त्यानंतर ते कुठेही त्यांच्या देशामध्ये जाऊ शकतात. म्हणजेच बरेच असे काही आहेत बरोबर आहे की नाही, ज्यामध्ये कुठलाही नसताना म्हणजेच कुठलाही भेदभाव नसताना कुठलाही विरोध नसताना जर त्या व्यक्तीला त्या समाजाला सर्वांगीण विकास होत असेल तर ते सर्वात महत्वाचं असतं. म्हणून मूलभूत हक्क हे प्रत्येक देशातनं दिले जातात. आता ज्या वेळेला फंडामेंटल राईट्स आपण बघतो बरोबर की नाही, या फंडामेंटल राईट जे आहेत हे आपण कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच आपल्या घटनेमध्ये भाग 3 मध्ये आहे. भाग 3 मध्ये 12 ते 35 हा फंडामेंटल राईट साठी दिलेला आहे आणि यामध्ये कलम 14 ते कलम 18 हे समानतेच्या बाबतीत आहे. हे परीक्षेत नेहमी विचारतात आपल्याला. कलम 14 हा समान एक समान न्याय बरोबर एक समान असणार आहेत. कुठलीही व्यक्ती ही कुठेही म्हणजे त्यामध्ये कुठलाही भेदभाव नाही की ती गरीब आहे श्रीमंत आहे किंवा कुठल्या जातीचे आहेत, म्हणजे एक समान न्यायाच्या बाबतीत आहे. त्यानंतर कलम 15 धर्म जात वंश लिंग किंवा जन्म ठिकाण यावरून कोणताही भेदभाव किंवा त्याबद्दल कुठेही या प्रकारचं गैरवर्तणूक करता येणार नाही याबद्दल आहे. कलम 16 सार्वजनिक ठिकाणी म्हणजे सार्वजनिक कामाच्या ठिकाणी समान म्हणजे समान संधीचा हा जो कलम आहे म्हणजे यामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारे भेदभाव केला जाणार नाही, सर्वांना एकसारखी समान संधी मिळेल सार्वजनिक क्षेत्रामध्ये. कलम 16. कलम 17 आपल्याला काय सांगतं, इरॅडिकेशन ऑफ अनटचेबिलिटी. इरॅडिकेशन ऑफ अनटचेबिलिटी म्हणजे काय तर अस्पृश्यता निर्मूलन, जे आधीच संविधानाने त्यावेळेला केलं होतं. कारण आपल्याकडे जी अस्पृश्यतेबाबतची एक मनोधारणा होती एक विचारसरणी होती तर ती नष्ट करण्यासाठी कलम 17 हा आहे. परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेला विचारलं जातं की कलम 17 कशाच्या संदर्भात आहे. त्यानंतर कलम 18 जो आहे हा काय आहे तर कलम 18 हा जे काही पदव्या उपाध्या आहेत इंग्रजांनी त्यावेळेला दिलेल्या, याचं उदाहरण म्हणजे सर, त्यानंतर राव बहादूर, कैसर हिंद हे जे आहेत उपाध्या. आता या कशावर आधारित होत्या तर सामाजिक स्तरावर होत्या. म्हणजेच काय तर ती व्यक्ती ही आर्थिक बाबतीत सक्षम किंवा मोठी असेल तर त्या पद्धतीने त्यांना द्यायचे. तर याचं काढण्यामागचं उपाधी म्हणजे एक तर ते ब्रिटिश लोकांनी दिलेल्या होत्या आणि त्यातनं भेदभाव सरळ सरळ दिसत होता आर्थिक निकषावर बरोबर की नाही. रवींद्रनाथ टागोर यांना सर ही पदवी दिली होती, महात्मा गांधी यांना कैसर हिंद, जमनालाल बजाज यांना राव बहादूर, असे बरेच उदाहरणं देता येतील. पण कैसर हिंद आणि सर आणि राव बहादूर हे जे टायटल सांगण्यामागचं कारण काय, हे तिन्ही ज्यांची नावं घेतली रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी आणि जमनालाल बजाज यांनी ज्या वेळेला 13 एप्रिल 1919 जी घटना घडली होती जालियनवाला बाग हत्याकांड, त्यानंतर जनरल डायरने जो काही अमानुष प्रकार केला तर या अमानुष प्रकाराला या लोकांनी निषेध केला आणि आपली पदवी त्यांना पुन्हा परत केली. तर इरॅडिकेशन्स हे जे काही आहे म्हणजे काढून टाकणं, इरॅडिकेशन्स ऑफ अनटचेबिलिटी 17 आणि उपाध्या नष्ट करणं 18. 19 यामध्ये 6 स्वातंत्र्य दिलेले आहेत 1901 मध्ये, ज्यामध्ये तुम्हाला अभिव्यक्त भाषण राहणं त्यानंतर कुठलाही व्यवसाय करणं हे सगळं जे आहेत 6 स्वातंत्र्य हे या अंतर्भूत आहेत. कलम 20 जे आहे हे 20 आणि 21 हे कधी सस्पेंडेड होत नाहीत. विवेक्षित प्रकरणी स्थानबद्धतेचा 21 आहे आणि ज्या म्हणजे एखादी घटना झाली एखादा अपराध झाला तर त्याबद्दल तुमची जी
साक्ष देणं किंवा त्याबद्दलचं तुमची जे एखादं खटला चालवणं, हा जो अधिकार आहे हा कलम कुठे 20 मध्ये आहे. विवेक्षित जे आहे ते 21 मध्ये, सॉरी, विवेक्षित आहे ते 21 मध्ये. विवेक्षित प्रकरणे स्थानबद्धता आणि अटक यामध्ये काय आहे, जर का न्यायालय आहे, या न्यायालयाने कुठलाही आदेश न देता जर एखाद्या संबंधित व्यक्तीला आरोपादाखल त्यांना पकडलेला आहे, पण न्यायालयाने कुठल्याही प्रकारचं असं कुठलंही फरमान काढलेलं नाही आहे, अशा वेळेला 24 तासापेक्षा जास्त वेळ त्या व्यक्तीला पकडून ठेवू शकत नाही. कलम 21 जे आहे हे विवेक्षेबद्दल आहे आणि 21A हे शिक्षणासंदर्भातलं आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात असल्या पाहिजेत. तर फंडामेंटल राईट बद्दल थोडे बहुत तुम्हाला इथे मी सांगितले, मूलभूत हक्क. ओके, तर हे लक्षात ठेवा. पुढे आपण पाहूया संघराज्यात्मक स्वरूप. आपण पुन्हा अमेरिका आणि फ्रान्सकडनं घेतले, जे इथे अमेरिका व फ्रान्सकडनं मूलभूत हक्क घेतलं होतं. संघराज्य स्वरूप फंडामेंटल राईट बद्दल 32 जो आहे, म्हणजे एखाद्या वेळेला समजा असा एखादी व्यक्ती, एखादा सामाजिक गट असेल, समूह असेल, जो तुमच्यावर दबाव टाकतोय आणि तुमच्या मूलभूत हक्कांवर गदा आणतोय किंवा तुम्हाला त्या अडथळा करतोय, अशा वेळेला कलम 32 अंतर्गत तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकता आणि कलम 226 अंतर्गत उच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकता. याचा अर्थ असा आहे, मूलभूत हक्क जे आहेत हे न्याय प्रविष्ट आहेत, म्हणजे तुम्ही न्यायालयामध्ये दाखल करू शकता. आता संघराज्यात्मक स्वरूप आपण अमेरिका आणि फ्रान्सकडनं घेतले. मुळात ज्या वेळेला आपल्याकडे संघराज्य म्हणजे जे राज्य आहेत, हे नंतर प्रांतावर जी राज्याची निर्मिती झाली, दार आयोग आहे, फाजल अली आयोग आहे, हे सगळे नीट वाचून तुमच्या लक्षात येईल की ही भाषावार प्रांतरचना नंतरच्या काळात झाली. मग आंध्र प्रदेश नंतर वेगवेगळे राज्य निर्माण झाले आणि संघराज्यात्मक जे स्वरूप आहे ते आपण अमेरिका आणि फ्रान्स याकडनं घेतलेले आहेत. मार्गदर्शक तत्वे. आता मार्गदर्शक तत्वे ही आयर्लंड आणि म्यानमार. आता याच्यामध्ये एक उदाहरण असं देता येईल की एक मोठा भाऊ लहान भाऊला मार्गदर्शन करतो. ते कसं असेल तर त्या पद्धतीने केंद्र आणि राज्य, म्हणजे केंद्र हे राज्य सरकारला जे काही मार्गदर्शन करेल त्या मार्गदर्शनाला आपण काय म्हणू, इथे मार्गदर्शक तत्वे. बरोबर आहे. आता हे आयर्लंड आणि म्यानमार याकडनं आपण घेतलेलं आहे. आता म्यानमारच्या बाबतीत तुम्हाला सांगायला गेलं तर म्यानमारची घटना जी आहे हे संविधान सभेचे कोण होते, सल्लागार BN राव यांनी तयार केलेलं म्यानमारची राज्यघटना. आणि इथे तुम्हाला दिसतंय की आता फ्रान्स महत्वाचं काय आपल्यासाठी, एक तर मुळात म्हणजे फ्रान्स या देशाबरोबर आपले वेगवेगळे युद्ध सराव होतात आणि आता महत्वाचं काय आहे तर फ्रान्समध्ये काय झाली होती, तिसरी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची बैठक झाली होती. त्यात प्रमुख पाहुणे म्हणून, प्रमुख अध्यक्ष म्हणून, पाहुणे नाही म्हणता येणार, प्रमुख अध्यक्ष म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर होते. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या 3 बैठकी झाल्या. पहिली बैठक झाली बेटन ब्लेचले या ठिकाणी, दुसरी झाली ही कुठे झाली, सिओल दक्षिण कोरिया या ठिकाणी, आणि तिसरी झाली फ्रान्स पॅरिसला. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आणखीन एक महत्वाची बाब ती म्हणजे मागच्या वर्षी जी काही पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा झाली 33वी, ही महत्वाची ठरते. त्यामुळे फ्रान्स महत्वाचं आहे. ओके, मिशेल बर्नियर होते, आता बायरू आलेले आहेत, हे लक्षात ठेवा. ओके, मूलभूत कर्तव्य. मूलभूत कर्तव्य जे आहे ते आपण जपान आणि रशिया म्हणजे साम्यवादी देशाकडनं ज्यांची विचारसरणी होती त्यातनं घेतलेले आहेत. आता मुळात म्हणजे मूळ संविधानामध्ये मार्गदर्शक म्हणजे मूलभूत कर्तव्य होती, बरोबर की नाही. पण मूलभूत कर्तव्य ही मूलभूत हक्क जे आहे, सॉरी, मूलभूत हक्क जो आहे हा संविधानामध्ये होताच भाग, पण मूलभूत कर्तव्य हे त्यामध्ये नव्हते. मूलभूत कर्तव्य कधी अंतर्भूत करण्यात आले तर ते करण्यात आले 1976 ला, जी 42वी घटना दुरुस्ती झाली होती, बरोबर की नाही. कधी झाली होती घटना दुरुस्ती, ही 1976 ला 42वी घटना दुरुस्ती झाली. आणि कुठली होती, स्वर्ण सिंह समिती. या समिती अंतर्गत ही समिती म्हणजे याच्या अंतर्गत समिती गठीत करण्यात आली, म्हणून सुवर्ण सिंह समिती. यामध्ये ज्या वेळेला ही समिती स्थापन करण्यात आली त्यावेळेला 10 मूलभूत कर्तव्य होती. किती होती, 10 मूलभूत कर्तव्य होती. त्यामध्ये एक टाकण्यात आलं. आता किती आहेत सध्याच्या घडीला मूलभूत कर्तव्य
तर 11 आहेत. आता हे एक कधी टाकण्यात आलं, तर ही टाकण्यात आलं 86वी घटना दुरुस्ती. ही कधी आली होती? 2002 ला. 2002 ला 86वी घटना दुरुस्तीमध्ये एक टाकण्यात आलं. ती एक काय होती? मूलभूत कर्तव्य. तर पालकांनी मुलांना शिक्षण देणं हे ते मूलभूत कर्तव्य होतं. आता हे सर्व मूलभूत कर्तव्य अंतर्गत विचारतात. आता तुम्ही म्हणाल हे न्यायप्रविष्ट आहे का मूलभूत हक्कासारखं? नाही, मूलभूत कर्तव्य न्याय प्रविष्ट नाहीत. आणि 11 आता आपण एक एक करून पाहणारच आहोत नंतर, पण हे 11 हे प्रत्येकाला माहिती पाहिजे, कारण यावर विचारतात. कारण असे 3-4 2, 3, 4 आयोगावर आहे. असे 4 तुम्हाला काय देतील? मूलभूत कर्तव्य देतील. 3 देतील आणि कोणतं तरी एक मूलभूत कर्तव्य नसेल, किंवा कोणतं तरी एक मूलभूत कर्तव्य असेल आणि बाकीचे 3 नसतील, तर त्याच्या तुम्हाला ऑब्जेक्ट मध्ये दिलं असेल ए बरोबर आहे, बी बरोबर आहे, ए व बी दोन्ही. तर त्यासाठी आपल्याला 11च्या 11 मूलभूत कर्तव्य माहिती असले पाहिजेत. तर हे लक्षात ठेवा. मूलभूत कर्तव्य कधी आली? 1976 ला. स्वर्ण सिंह समिती 10 मूलभूत कर्तव्य, नंतर एक टाकण्यात आलं, 11वं झालं. 86वी घटना दुरुस्ती 2002. या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत परीक्षेच्या दृष्टीने. त्यानंतर आपलं आहे घटना दुरुस्ती. बरोबर आहे. आता घटना दुरुस्तीची पद्धत ही आपण दक्षिण आफ्रिकेकडनं घेतलेली आहे. आता सध्या दक्षिण आफ्रिकेचे रामाफोसा आहेत, बरोबर की नाही. आता दक्षिण आफ्रिकेकडनं आपण ही घेतली. त्याचं कलम आहे 368 आहे, बरोबर की नाही. घटना दुरुस्ती याच्यासाठी की आपण जी मूळ संविधान बनवलेलं आहे, बरोबर की नाही, या मूळ संविधानाचा जी रचना आहे, जो ढाचा म्हणतो, हा कायमस्वरूपी राहणार आहे. मग सरकार कोणाचंही हो, लक्ष द्या, त्यामध्ये बदल करता येणार नाही. ओके. आता महत्वाचं काय आहे, तर याच्यात जी काही कलम आहेत ती फ्लेक्झिबल आहेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की बहुमताने तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी बदल करू शकता. ज्याला आपण कॉन्स्टिट्यूशन म्हणतो म्हणजे पार्टली रिजिड आणि पार्टली फ्लेक्झिबल. रिजिड म्हणजे कठीण आहे, म्हणजे त्यात बदल करता येत नाही, पण फ्लेक्झिबल पण आहे. याचा अर्थ तुम्ही बहुमत आणा, बहुमतामध्ये तुम्ही एखादा कलम करताय, तर त्या कलमाअंतर्गत म्हणजे त्याच्यामध्ये काही बदल करतायत किंवा काही अंतर्भूत करतायत, तर तुम्ही बहुमताने तो निर्णय मांडा. त्यात बहुमत मिळालं तर त्या कलमामध्ये थोडे बहुत बदल होतात, त्यालाच आपण घटना दुरुस्ती म्हणतो. घटना दुरुस्ती आता एकंदरीत किती झालेले आहेत? 106. आतापर्यंतच्या किती झालेत? 106 झालेल्या आहेत. हाही प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळेला विचारला जातो की घटना दुरुस्ती ही आपण कोणाकडनं घेतली? दक्षिण आफ्रिकेकडनं घेतलेली. आणि दक्षिण आफ्रिका माहितीच पाहिजे, कारण गांधीजी दक्षिण आफ्रिकेमधनं आले होते ना. भारतात कधी आले? 9 जानेवारी 1915. आणि तो दिवस आपण काय साजरा करतो? प्रवासी भारतीय दिवस. 9 जानेवारी, लक्षात ठेवा. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस म्हणून आपण साजरा करतो, हे लक्षात ठेवा. आणि या वर्षी म्हणजेच 2025 ला कुठे झाला होता प्रवासी भारतीय दिवस? तर तो झाला होता ओडिसामध्ये, भुवनेश्वरला, हे लक्षात ठेवा. मागच्या वर्षी 17वा कुठे झाला? इंदोर, मध्य प्रदेशला. यावेळेला कोण होते? 18व्या प्रवासी भारतीय दिवसाचे अध्यक्ष कंगालू होते, तिनीनाथ याचे अध्यक्ष. ओके. पुढे आणीबाणी जी इमर्जन्सी म्हणतो आपण, याची तरतूद आपण कुठून घेतली? जर्मनीकडनं घेतलेली आहे. आणीबाणी या 3 प्रकारच्या आहेत, बरोबर की नाही. आणीबाणी किती आहेत? कलम 352, 356 आणि 360, बरोबर की नाही. एखादं परकीय आक्रमण जर केलं एखाद्या राष्ट्राने, तर मग राष्ट्रीय आणीबाणी. राज्यामध्ये राज्यपाल हा राष्ट्रपतीला राज्य म्हणजे राष्ट्रपती राजवट करण्यासाठी राज्यामध्ये जे बोलतो ते राज्य आणीबाणी 356 आणि आर्थिक आणीबाणी 360. ही कधीच अजून लागू केली गेलेली नाही, पण या आहेत, या तरतुदी आहेत. या आपण कोणाकडनं घेतल्या? जर्मनीकडनं घेतलेल्या. ओके. आता जर्मनीचे सध्याचे कोण झालेत? मर्फ झालेले आहेत, बरोबर की नाही. आणीबाणी याला इमर्जन्सी म्हणतो. आपल्याकडे इमर्जन्सी कधी लागू करण्यात आली? इमर्जन्सी म्हणजे इंदिरा गांधींनी जी केली प्रसिद्ध, ती 25 जून 1975 ला. आणि संविधान हत्या दिवस हा दिवस म्हणून आहे तो, हे लक्षात ठेवा. तुम्हाला विचारलं जाईल त्यावेळेला कोण होता पंतप्रधान? आतापर्यंत 352 हे 3 वेळेला लागू करण्यात आलेले आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा 3 वेळेला आपल्याकडे काय झाले? आणीबाणी. आणीबाणी सर्वाधिक कोणत्या राज्यामध्ये? मणिपूरमध्ये.
एकंदरीत किती आहेत मणिपूरला झालेत आतापर्यंत 10. त्यानंतर कुठला आहे उत्तर प्रदेश आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं बरोबर आहे म्हणजेच आणीबाणी जी आहे ही पहिल्यांदा लागू झाली पंजाबमध्ये 1954 मध्ये. तर या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवा आणीबाणीच्या बाबतीत इमर्जन्सीच्या बाबतीतली. न्यायिक पुनर्विलोकन हे काय आहे? न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे जे अमेरिकेकडनं आपण घेतलेलं आहे. म्हणजेच एखादा न्याय प्रविष्ट आहे, एखादा खटला आहे किंवा एखादी बाब आहे, जर का त्या खटल्याबद्दलचं जे काही न्यायालयाने तुम्हाला दिलेलं जे काही निर्णय आहे तो जर तुम्हाला मान्य नसेल, अमान्य असेल, तर त्याबद्दलचा त्याचा विचार हा पुन्हा घेतला जाईल. त्यावर विचार विमर्श म्हणजे तुम्ही दुसरा खटला दाखल करू शकता कोर्टामध्ये. दुसरा खटला म्हणजे याचा अर्थ असा नाहीये हायकोर्टाने एकदा आदेश दिल्यानंतर पुन्हा करता येत नाही, पण तुम्ही दुसऱ्या म्हणजे सुप्रीम कोर्टाकडे जाऊ शकता. हे न्यायिक पुनर्विलोकन जे आहे ते आपण कोणाकडनं घेतलेलं आहे? अमेरिकेकडनं घेतलेलं आहे. संघराज्य सूची हे आपण कोणाकडनं घेतलंय? कॅनडाकडनं घेतलेलं आहे. संघराज्यात्मक स्वरूप आणि सूचीमध्ये फरक आहे. अमेरिकेकडनं संघराज्यात्मक स्वरूप घेतले अमेरिका आणि फ्रान्सकडनं. संघराज्य सूची आपण कॅनडाकडनं घेतलेलं आहे. पुढे बघूया समवर्ती सूची. आता याचा अर्थ असा आहे की प्रत्येक कायदे बनवण्याचा अधिकार आहे. केंद्र याला काही विषय दिलेले आहेत, राज्य याला काही विषय दिलेले आहेत आणि शेष असे काही विषय आहेत. आता केंद्राचे विषय आहेत, त्या केंद्राच्या विषयांमध्ये केंद्रच कायदे करणार, त्याला काय म्हणतात? केंद्र सूची. राज्य सूची आहे ते राज्याचेच विषय त्यांच्याशी निगडीत आहेत, ते राज्य करू शकणार, बरोबर की नाही? समवर्ती सूचीमध्ये काय आहे तर केंद्र आणि राज्य दोघेही एकत्र हे कायदे करू शकतात, हे समवर्ती सूची. आलं का लक्षात? असं आपण कोणाकडनं घेतलेलं आहे? ऑस्ट्रेलियाकडनं घेतलेलं आहे, बरोबर आहे. प्रबळ केंद्र शासनाच्या तरतुदी. ओके. आता अँथनी अल्बनीज सध्या काय आहेत? ऑस्ट्रेलियाचे प्रमुख आहेत अल्बनीज, हे लक्षात ठेवा. प्रबळ केंद्र शासनाच्या तरतुदी हे आपण कॅनडाकडनं घेतलेले. केंद्र शासनाची तरतुदी म्हणजे जे काही त्यांचे योजना आहेत त्याबद्दलच आपण कॅनडाकडनं घेतले. तर महत्वाचं काय आहे तर राष्ट्रपतीचं स्थान, बरोबर आहे. जसं मी मगाशी सुरुवातीला सांगितलं इंग्लंडकडनं आपण काय घेतलेलं आहे तर राष्ट्रपती म्हणजे इंग्लंड जो आहे याच्याकडनं राष्ट्रपतीच आहे, त्याचबरोबर संसदीय. जसं तिथे राजा आहे, बरोबर आहे, त्याचप्रमाणे राष्ट्रपतीचं स्थान आपण इंग्लंडकडनं घेतले. आता इथे फक्त काय होतं, आपण प्रत्यक्ष नसतो, आपण अप्रत्यक्षपणे असतो. आणि अप्रत्यक्षपणे असल्यामुळे आपण सुद्धा या निवडणुकीमध्ये असतो, कारण आपण निवडून दिलेली जी लोक आहेत लोकसभा आणि राज्यसभा तेच काय करतात? राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये जाऊन त्याला मतदान करतात. त्यामुळे आपण अप्रत्यक्ष आहेत, हे लक्षात ठेवा. हा राज्यसभेवर 12 सभासद नेमणं. जी राज्यसभा आहे ही राज्यसभे जे 12 सदस्य पण जे निवडून आलेले नाहीयेत, राष्ट्रपती जे दिग्गज आहेत ज्यांनी भरीव काम केलेलं आहे त्या क्षेत्रामध्ये, तर त्या क्षेत्रातले दिग्गज किंवा काम करणाऱ्या व्यक्तींना इथे केलं जातं नियुक्त. विचारलं गेलं तर तुम्हाला यावेळेला विचारलं जाईल सुधा मूर्तींना द्रौपदी मुर्मू यांनी काय केलेलं आहे? राज्यसभेवर नियुक्त केलेलं आहे. उपराष्ट्रपती पद हे जे आहे सध्याचे किती आहेत आपले? 14वे उपराष्ट्रपती जगदीप धनखड आहेत. तर हे उपराष्ट्रपती पद अमेरिकेकडनं घेतले, हे लक्षात ठेवा. आता उपराष्ट्रपती हा नेहमी काय असतो हे सुद्धा लक्षात ठेवायचं. उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा, ज्या वेळेला एखादी व्यक्ती उपराष्ट्रपती पदावर येते त्याच वेळेला ती राज्यसभेची अध्यक्ष असते, सभासद असते. सभासद म्हणण्यापेक्षा अध्यक्ष म्हणा. हा आता महत्वाचा हा आहे महाभियोग पद्धत, ज्याला इंग्लिशमध्ये इम्पिचमेंट म्हणतात. महाभियोग हा आपल्याकडे संविधानामध्ये कलम 61 आहे राष्ट्रपतीसाठी. मी राष्ट्रपतीची पहिली व्याख्या करतो इथे. राष्ट्रपतीची व्याख्या म्हणजे महाभियोगाची. महाभियोग म्हणजे काय आहे? राष्ट्रपती आहे, उदाहरणादाखल द्रौपदी मुर्मू आहे. द्रौपदी मुर्मूंना त्या पदावर राहायचं नाही आणि त्यांनी राजीनामा देत आहेत, तर तो भाग वेगळा, स्वइच्छेने राजीनामा देण्याचा. पण राष्ट्रपती पदावर असताना एखादी व्यक्ती संविधानाविरुद्ध बोलते, घटनेविरुद्ध बोलते, घटनाबाह्य काम करते किंवा त्या पदाला न शोभणारं असं कोणतं कृत्य करते, अशा वेळेला दखल घेऊन काय केलं जाईल?
दखल घेऊन काय केलं जाईल तर त्यामध्ये संसद म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा यातले असलेले सदस्य हे एकत्र येतील संसदेमध्येच. कुठेही सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयामध्ये खटला दाखल होत नाही. संसदेमध्येच राष्ट्रपती येणार, तो आपली बाजू मांडणार, त्याची बाजू ऐकून घेतल्यानंतर संसदेतले लोकसभा आणि राज्यसभेतले सदस्य यावर विचार करणार आणि त्यांच्यातनं जो काही निर्णय येईल तो राष्ट्रपतीला मान्य करावा लागेल. या सगळ्या प्रक्रियेला महाभियोग प्रक्रिया म्हणतात, ज्याला इम्पिचमेंट इंग्लिशमध्ये म्हणतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. कलम 61 अंतर्गत आपल्यावर महाभियोग राष्ट्रपतीसाठी आहे. राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत ही आयर्लंडकडनं घेतलेली आहे. राष्ट्रपतीची निवडणूक हे कोण घेतं? केंद्रीय निवडणूक आयोग म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. बरोबर आहे. यांना कोणत्या कोणत्या दिल्यात? लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, विधानसभा, विधान परिषद ज्या काही आहेत या सर्व केंद्रीय निवडणूक आयोग. स्थापना कधी झाली याची? 25 जानेवारी 1950. याचे पहिले आयुक्त कोण होते? सुकुमार सेन. हे लक्षात ठेवा. सध्याचे 26वे कोण झालेत? ज्ञानेश कुमार झालेत. बरोबर की नाही? आधी कोण होते? 25वे राजीव कुमार होते. ओके, तर या गोष्टी लक्षात ठेवा. राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत ही आयर्लंडकडनं घेतलेली आहे. पुढे आपण यामध्ये पाहूया सर्वोच्च न्यायालयाचे सल्लादायी अधिकार क्षेत्र. आता याच्यामध्ये राष्ट्रपतीला ज्या वेळेला लागेल त्याला सल्ला देण्याचा अधिकार क्षेत्र जे आहे हे सर्वोच्च न्यायालय दिले कलम 143 अंतर्गत. तर इथे ज्या ज्या वेळेला सल्ला देण्याचा अधिकार म्हणजे सल्ला देण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयात, तो मागण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. बरोबर की नाही? तरी आपण कोणाकडनं घेतले? कॅनडाकडनं घेतलेलं आहे. हे लक्षात ठेवा. कायद्याने प्रस्थापित प्रक्रिया जपानकडनं घेतलेली आहे. कोणती जी काही आपल्याकडे गोष्ट आहे संविधानातली ही कायद्याने प्रस्थापित झालेली आहे. हे लक्षात ठेवा. संसदेचे संयुक्त अधिवेशन. आता संसदेचं संयुक्त अधिवेशन म्हणजे काय? तर लोकसभा आणि राज्यसभा यांना एकत्रपणे बोलवणं एका विधेयकासाठी चर्चा करण्यासाठी, म्हणजेच त्या विधेयकावर एकमत करण्यासाठी. यामध्ये दोन गोष्टी येतात. बोलवण्याचा अधिकार जो आहे हा राष्ट्रपतीला आहे, तर याचा अध्यक्ष तो असतो तो लोकसभेचा सभापती असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. लोकसभेचा सभापती हा संयुक्त सभेचा अध्यक्ष असतो, बोलवतो राष्ट्रपती. हे आपण कोणाकडनं घेतले? ऑस्ट्रेलियाकडनं. स्वातंत्र्य, समता, बंधुता, आदर्श हे फ्रेंच रिव्होल्युशन आठवलंय ना? तर त्यातनं हे जे काही आलेलं आहे ते आपण घेतलेलं आहे. प्रजासत्ताक, गणराज्य पद्धती आपण फ्रान्सकडनं, दोन्ही आपण फ्रान्सकडनं घेतलेले आहे. आणि राज्यसभा सदस्य निवडणूक जी राज्यसभेची होते ती आपण दक्षिण आफ्रिका यातून घेतलेलं आहे. हा, तर हे सगळं लक्षात ठेवा. अत्यंत महत्वाचं आहे. कारण असं आहे की कुठलाही प्रश्न कशाही पद्धतीने विचारतात, त्यामुळे आपण जर सर्वांगीण अभ्यास केला तर आपल्याला या गोष्टी कळून येतात आणि आपल्याला त्या अभ्यास करताना किंवा त्या प्रश्नांची उत्तर देताना आपल्याला जास्त अवघड वाटत नाही. आपण इथेच थांबूया. जे काही आपण इथे बघितलेलं आहे, ज्या ज्या देशाचं अनुकरण किंवा त्यातल्या चांगल्या गोष्टी ज्या आपण घेतलेल्या आहेत त्या एक एक करून मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. नक्कीच यावर प्रश्न विचारतात. आपण इथेच थांबूया. आजचा हा जो घटक आहे हा आपण पाहिला तो कशावर आधारित होता की यामध्ये असलेले जे काही घटक आहेत, ज्या घटकांमध्ये आपण इतर देशांकडून घेतलेल्या चांगल्या गोष्टी, घटना, त्यावर. आपण इथेच थांबूया. जय हिंद.